नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इयत्ता 7वी, पाठ क्रमांक 6, नैसर्गिक प्रदेश. पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात भूस्वरूपे, हवामान, मृदा यांच्यात भिन्नता आढळते. प्राकृतिक भिन्नता प्रामुख्याने त्या भागातील उपलब्ध सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्यावर अवलंबून असते. काही प्रदेशांमध्ये हवामान, वनस्पती व प्राणी यांमध्ये साधर्म्य आढळते, म्हणून त्यांना नैसर्गिक प्रदेश असे म्हणतात. नैसर्गिक प्रदेशातील पर्यावरणाचा मानवासह सर्व सजीव सृष्टीवर परिणाम होतो. टुंड्रा प्रदेशाचे स्थान 65° ते 90° उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे. टुंड्रा प्रदेशात ग्रीनलंड, उत्तर कॅनडा, उत्तर युरोप, उत्तर आशिया इत्यादी प्रदेशांचा समावेश होतो. टुंड्रा प्रदेशात उन्हाळ्यात सरासरी 10°C तापमान असून हिवाळ्यात सुमारे -20° ते -30°C तापमान असते. टुंड्रा प्रदेशात सरासरी पर्जन्य 25 ते 300 मिलीमीटर इतके असते. टुंड्रा प्रदेशात अतिशय थंड हवामान असते. तैगा प्रदेशाचे स्थान सुमारे 55° उत्तर ते 65° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान येते. टुंड्रा प्रदेशात अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती आढळतात. उदाहरणार्थ छोटी झुडपे, खुरटे गवत, फुले, शेवाळ, दगडफूल इत्यादी. टुंड्रा प्रदेशात मऊ व दाट केस असलेले प्राणी आढळतात. उदाहरणार्थ कॅरिबू, रेनडियर, ध्रुवीय अस्वल, कोल्हा, सील मासे, वॉलरस मासे इत्यादी. टुंड्रा प्रदेशात लोकसंख्या अतिशय विरळ आहे. टुंड्रा प्रदेशात एस्किमो लोक राहतात. टुंड्रा प्रदेशातील लोक उन्हाळ्यात कातड्याच्या तंबूत राहतात, त्यास ट्युपिक असे म्हणतात. टुंड्रा प्रदेशातील लोक हिवाळ्यात बर्फाच्या घरात राहतात, त्यास इग्लू असे म्हणतात. तैगा प्रदेश अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग, युरेशियाचा भाग इत्यादी प्रदेशात आढळतात. तैगा प्रदेशात उन्हाळ्यातील तापमान सुमारे 15° ते 20° असते. तैगा प्रदेशात हिवाळ्यातील तापमान 0° पेक्षा कमी असते. तैगा प्रदेशात पर्जन्याची वार्षिक सरासरी 300 ते 500 मिलीमीटर इतकी आहे. तैगा प्रदेशात उन्हाळ्यात पाऊस तर हिवाळ्यात हिमवृष्टी होते. तैगा प्रदेशात सूचिपर्णी वने आढळतात. सूचिपर्णी झाडांची पाने अरुंद व टोकदार आणि फांद्या जमिनीकडे झुकलेल्या, लाकूड मऊ व हलके असते. उदाहरणार्थ स्प्रूस, फर, पाईन, रेडवूड इत्यादी. तैगा प्रदेशातील प्राण्यांच्या अंगावर दाट व मऊ केस असतात. उदाहरणार्थ कॅरेबू, एल्क, विव्हर, सिल्वर फॉक्स, मिंक, अस्वले इत्यादी. तैगा प्रदेशात शिकार व लाकूडतोड हे प्रमुख व्यवसाय आहेत. तैगा प्रदेशात लोकसंख्या कमी आहे.
गवताळ प्रदेशाचे स्थान 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या आतील भागात आहे. गवताळ प्रदेशात स्टेप्स, वेल्ड, पंपास, प्रेरी, डाउन्स इत्यादी प्रदेशांचा समावेश होतो. गवताळ प्रदेशात उन्हाळ्यातील तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस इतके असते. गवताळ प्रदेशात सरासरी 400 ते 600 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. गवताळ प्रदेशात बहुतांशी पाऊस उन्हाळ्यात पडतो. गवताळ प्रदेशात गवत कमी उंचीचे व झुपक्यांनी वाढते. गवताळ प्रदेशात हरणे, घोडे, लांडगे, रानगवे, ससे, कांगारू इत्यादी प्राणी आढळतात. गवताळ प्रदेशात शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल, घोडे, गाढव इत्यादी प्राणी पाळले जातात. गवताळ प्रदेशात पशुपालन हा व्यवसाय आहे. गवताळ प्रदेशातील लोक कातड्याच्या तंबूत राहतात, त्यास युर्ट असे म्हणतात. गवताळ प्रदेशातील किर्गिज लोक अलीकडे भटकंती थांबवून पक्क्या घरात राहतात. विषुववृत्तापासून 20 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान उष्ण वाळवंटी प्रदेश आढळतात. जवळपास जगातील सर्वच वाळवंटी प्रदेश हे खंडाच्या पश्चिम भागात आढळतात. पुढे बघूयात. उष्ण वाळवंटी प्रदेशात सहारा, कोलोरॅडो, अटाकामा, थरचे वाळवंट, कलहरी इत्यादी प्रदेशांचा समावेश होतो. उष्ण वाळवंटी प्रदेशात कमीत कमी पाने असलेल्या काटेरी वनस्पती असतात. उष्ण वाळवंटी प्रदेशात जमिनीतील ओलावा संपला की वनस्पती नष्ट होतात. उदाहरणार्थ निवडुंग, घायपात, पाम, खजूर इत्यादी. उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा महत्त्वाचे वाहतुकीचे साधन आहे. वाळवंटी प्रदेशात जास्त तापमानामुळे जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी असते. वाळवंटी प्रदेशात घोडे, बैल, गाढव, मेंढ्या इत्यादी प्राणी पाळले जातात. उंट अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहतो. उंटास वाळवंटातील जहाज असे म्हणतात. वाळवंटी प्रदेशात बदाऊन, बुशमेन, अर्बोरिजिनल इत्यादी जमातीचे लोक राहतात. वाळवंटी प्रदेशात मरुद्याने व नद्यांची खोरी येथे शेती केली जाते. विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5 अंश ते 20 अंश अक्षवृत्तांमध्ये सुदान गवताळ प्रदेशाचा विस्तार आढळतो. सुदान गवताळ प्रदेशात सॅव्हाना, क्वीन्सलँड, दक्षिण पार्कलँड, लॅनोज व कंपोज इत्यादी प्रदेशांचा समावेश होतो. सुदान गवताळ प्रदेशात उन्हाळ्यातील तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस इतके असते. सुदान गवताळ प्रदेशात हिवाळ्यातील तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असते. सुदान गवताळ प्रदेशात सुमारे 250 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. सुदान गवताळ प्रदेशात उन्हाळा उष्ण व दमट असतो, तर हिवाळा उबदार व कोरडा असतो.
सुदान गवताळ प्रदेशात घनदाट उंच गवत आढळते. त्यास हत्ती गवत असे म्हणतात. याची उंची सुमारे 6 मीटर इतकी असते. पुढे बघूयात. सुदान गवताळ प्रदेशात वृक्ष शेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराचे असतात. गवताळ प्रदेशातील प्राण्यांच्या अंगावर रंगीत पट्टे व ठिपके असतात. उदाहरणार्थ सिंह, चित्ता, तरस, लांडगा, जिराफ, झेब्रा इत्यादी. सुदान गवताळ प्रदेशातील लोकांची घरे मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेली साधी असतात. सुदान गवताळ प्रदेशातील लोकांचे शिकार व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय आहेत. गवताळ प्रदेशातील लोक ठेंगण्या व गोलाकार झोपड्यात राहतात. त्यांना क्रॉल असे म्हणतात. उदाहरणार्थ झुलू, होसा, मसाई इत्यादी जमाती. विषुववृत्तीय प्रदेशात घनदाट सदाहरित वने असून कठीण लाकडाचे उंच वृक्ष आढळतात. उदाहरणार्थ महोगनी, ग्रीनहार्ट, रोजवूड, एबनी इत्यादी. विषुववृत्तीय प्रदेशाचा विस्तार विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे. मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, गिनी, दक्षिण कांगो किनारा, ॲमेझॉन नदी खोरे इत्यादी प्रदेशांचा समावेश विषुववृत्तीय प्रदेशात होतो. विषुववृत्तीय प्रदेशात उन्हाळ्यातील तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस इतके असते. विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस इतके असते. विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी पर्जन्य 2500 ते 3000 मिलीमीटर इतके असते. विषुववृत्तीय प्रदेशात उष्ण व दमट हवामानामुळे झाडपाला कुजतो व हवा रोगट बनते. विषुववृत्तीय प्रदेशात जास्त उष्णता, वर्षभर पाऊस असतो. विषुववृत्तीय प्रदेशात दलदलीच्या भागात सुसर, पाणघोडा, ॲनाकोंडा इत्यादी प्राणी आढळतात. विषुववृत्तीय प्रदेशात लोकवस्ती कमी असून लोकांचे जीवन निसर्गावर अवलंबून असते. विषुववृत्तीय प्रदेशात आदिवासी जमातीचे लोक झाडावर घरे बांधतात. उदाहरणार्थ पिग्मी, बोरो इंडियन, सेमॉग इत्यादी जमाती. मोसमी प्रदेशात उन्हाळ्यात तापमान 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस तर हिवाळ्यात 15 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस इतके असते. मोसमी प्रदेशात पर्जन्य 250 ते 2500 मिलीमीटर इतके असते. मोसमी प्रदेशात पानझडी व निमसदाहरित वने आढळतात. उदाहरणार्थ वड, पिंपळ, साग, शिसव, चंदन, खैर, सिकोना, बांबू, बाभूळ, काटेरी झाडे इत्यादी. मोसमी प्रदेशात अन्न व पोशाखात बरीच विविधता आढळते. मोसमी प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात. 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात खंडाच्या पश्चिम भागात भूमध्य सागरी प्रदेश आढळतात. भूमध्य सागरी प्रदेशात कोरडे उन्हाळे व हिवाळ्यात पाऊस पडतो. भूमध्य सागरी प्रदेशात
हिवाळ्यात 10 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. भूमध्यसागरी प्रदेशात उन्हाळ्यात 21 अंश ते 27 अंश सेल्सिअस इतके तापमान आढळते. भूमध्यसागरी प्रदेशात झाडांची साल फार जाड, पाने लहान, जाड व मेणचट असतात. उदाहरणार्थ ऑलिव्ह, ओक, चेस्टनट इत्यादी. भूमध्यसागरी प्रदेशातील पर्वतीय भागात सूचिपर्णी वनस्पती आढळतात. भूमध्यसागरी प्रदेशात पाळीव प्राणी जास्त आहेत. भूमध्यसागरी प्रदेशात ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास झाला आहे. भूमध्यसागरी प्रदेशातील लोक रंगीबेरंगी कपडे परिधान करतात. भूमध्यसागरी प्रदेशातील लोकांचा शेती हा मूळ व्यवसाय असून फळे व फुलांची शेती जास्त प्रमाणात केली जाते. भूमध्यसागरी प्रदेशातील लोकांचे गव्हाचे पदार्थ हे मुख्य अन्न आहे. खंडाच्या पश्चिम भागात 45 अंश ते 65 अंश उत्तर व पश्चिम अक्षवृत्ताच्या दरम्यान पश्चिम युरोपीय प्रदेश येतो. उन्हाळ्यात सरासरी तापमान 20 अंश सेल्सिअस तर हिवाळ्यातील तापमान 10 अंश ते 14 अंश सेल्सिअस इतके असते. पश्चिम युरोपीय प्रदेशात सरासरी पर्जन्य प्रमाण 500 मिलीमीटर ते 2500 मिलीमीटर इतके असते. पश्चिम युरोपीय प्रदेशात हवामान सौम्य असून पश्चिमी वाऱ्यांच्या आवर्तापासून पर्जन्य मिळते. पश्चिम युरोपीय प्रदेशात सूचिपर्णी वृक्ष व कमी उंचीचे हिरवेगार गवत आढळते. उदाहरणार्थ ओक, बीच, मेपल, एल्म इत्यादी. पश्चिम युरोपीय प्रदेशात पशुपालन व्यवसाय केला जातो. पश्चिम युरोपीय प्रदेशात द्वितीय व तृतीय व्यवसाय वाढत आहे. पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक लोकरीचे कपडे वापरतात. पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक उत्साही व उद्योगी आहेत. पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी 25% वाळवंटे वाळूची आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.